मग आपली आपलीच मागची काय म्हणूया ट्रान्स किंवा सिनेमाच्या भाषेमध्ये जायचं तर नॅचरली मागे जाऊन फ्लॅशबॅक की गरज कोणाची काय गरज, मॅक्झिमम लोकांची काय गरज आणि मग त्याच्यातून मिळालं उत्तर की कोणता ईश्वर. आपण भक्ती करतो तो नारळ फोडतो तो कोण ईश्वर म्हणजे कोण, कुठे असतो, कसा असतो. हिमालयात गेल्याने मिळतो, एका टांग्यावर उभा राहिले म्हणून मिळतो, तपश्चर्या केली, कमंडलूंनी पाणी पिलं म्हणून मिळतो, काही 2-4-5 सिद्धी प्राप्त झाल्या म्हणून मिळतो. तो ईश्वर नाही. ईश्वर कोणता? ईश्वर तो जो रोटी देईल तो ईश्वर, जो रोटी देईल तो ईश्वर. तुमको लगता नहीं 2020 के भारत में भी रोटी देने वालों की सब जरूरत अपनी भिकारी अडचणी नाही म्हणत आहे. पोटा पाण्याला लावतंय कोणीतरी कोणाला तरी, या वाक्याची आजही आपल्याला गरज असं वाटत नाही तुम्हाला. मग जो रोटी देईल तो ईश्वर ही फिलॉसॉफी, आणि याच्याकरता पुढचं मला जे करायचं आहे ते फक्त याच्याच करता करायचं. जो रोटी देईल तो ईश्वर. कार्ल मार्क्स म्हणाला होता कि धर्म ही अपूची गोळी है. ये सब भूखे कंगालों को, ये नंगों को ऐसे रखो. उनको खाना भी नहीं मिलेगा तो चलेगा, जब खाना मिलेगा नहीं तो उसको पास में लाना, एक टिक्का लावायचा, एक फूल द्यायचं त्याच्यावर आणि त्याला सांगायचं की भक्ती कर, जप करत जा, ही घे मी तुला माळ देतो. ईश्वराच्या चिंतनात तू राहिला की तू तहान घडण नसतो. धर्म ही अपूची गोळी आहे ती या अर्थाने म्हणाला होता मार्क्स की त्यांना त्यांच्या प्रॉब्लेमचा एहसास नाही होऊ द्यायचा, म्हणजे तसेच राहतात ते नार्कोटिक इफेक्ट मध्ये, है ना. एनेस्थेसिया किसको चढ़ा देंगे साला समझेगा नहीं ना कि मेरे को पेन हो रहा है ना. जय जयकार करून टाकायचा, कोणत्या तरी देवतेचा मिरवणुका काढायच्या, कोणाच्या तरी नावाने उत्सव साजरे करायचे, 2 दिवस जीव करायचे लोक, चांगले लाडू द्यायचे बुंदीचे. म्हणजे त्यांना त्यांचं दारिद्र्य आणि त्यांना त्यांची अनअवेलेबिलिटी, त्यांना त्यांची असहाय्यता भिडायला तो पुढे देऊ की मी फर्निचर चालवतो. हा मार्क्स म्हणाला होता की हे सगळे धर्माशी निगडित लोक जे हे करतायत, लोगों के साथ ये खिलवाड़ कर रहे हैं, इसलिए कम्युनिज्म का थाट उसने पुटअप किया. आणि काय डेंजर आहे यार, काय डेंजर आहे. इससे सारा बढ़िया एक्सट्रीम हो नहीं सकता स्वामी विवेकानंद. कितनी डेंजरस एक्सट्रीम. जे कम्युनिस्ट कधीही देव मानत नाही, कधीही धर्म मानत नाही, म्हणूनच कम्युनिझमची फिलॉसॉफी तशी चालते, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑल इकॉनॉमिक रिसोर्सेस या वाक्यावर कम्युनिझम चालतो किंवा साम्यवाद चालतो. मार्क्सला ज्यांनी अडॉप्ट केलं त्या रशियामध्ये जिथे कम्युनिझमच चालला इतकी सारी वर्ष, विवेकानंदांच्या जाण्यानंतरही किती वर्ष, जिथे धर्म अजिबात मान्य नाही कोणाला, तिथे भारताचे राष्ट्रपती राधाकृष्णन जेव्हा गेले तेव्हा राधाकृष्णनना त्या रशियाचा राष्ट्राध्यक्ष जो आहे तो क्रुश्चेव होता का ब्रेझनेव होता, सोड न पिक्चर, तो कम्युनिस्ट होता जो कोणी होता. तो म्हणाला होता की तुमच्या देशातल्या एका माणसाला आम्ही प्रचंड मानतो, तो माणूस स्वामी विवेकानंद. आणि का मानतो? कारण त्याची फिलॉसॉफी घे, ज्या फिलॉसॉफीमुळे मानतो, फिलॉसॉफी ती जो रोटी देईल तो ईश्वर, जो कॉमन मॅनचं कल्याण करेल तो ईश्वर. का ईश्वर संगमरवरी मूर्तींमध्ये, का ईश्वर आपण उभे करून ठेवलेल्या लाखोंच्या करोडोंच्या आश्रमांमध्ये, का ईश्वर वारंवार घातल्या जाणाऱ्या विनाकारण घातल्या जाणाऱ्या भंडाऱ्यांमध्ये, कुठे ईश्वर रोटी